आणि मित्रांनो, तुमच्याकडे पण जर काही कॉन्टेंट विषयी काही आयडिया असतील तर त्या मला शेअर करा. मला तर नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे राईड विथ लोकी. राईड विथ लोकी हे जे यूट्यूब चॅनलचं नाव आहे ते थोडं ऐकायला वेगळं आहे, पण त्यामागे पण एक कारण आहे की मी यूट्यूब चॅनल जेव्हा माझं असं सुरू होतं की माझ्या यूट्यूब चॅनलला नाव काहीतरी एक नाव देऊ, त्या टायमाला मी राईड विथ शुभम जे माझं नाव आहे असं नाव दिलं चॅनलला. बट त्या ठिकाणी 10-12 चॅनल आले. त्याच्यानंतर शुभम पारदे असं दिलं, त्या ठिकाणी परत तसेच चॅनल आले. मग जी लोकीचे नाव आहे ते माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर माझं ते युजर नेम आहे. मग मी ते नाव दिलं आणि राईड विथ लोकी असं एक नाव तयार केलं. आता जेव्हा राईड विथ लोकी हा एक चॅनल तुम्ही सर्च करता तर फक्त त्या टायमाला एकच होतं, हे येड सगळे. त्या टायमाला फक्त हे एकच नाव येतं. आणि मोटो ब्लॉग मला अगोदरपासून जसं म्हणजे वाटायचं की मी मोटो ब्लॉग करायला पाहिजेत, मोटो ब्लॉग करायला पाहिजेत. आणि मग मी हळूहळू त्याच्यासाठी तयारी केली. नंतर मग यूट्यूब चॅनल उघडलं. तुमचं सर्वांचा चांगला प्रतिसाद मला भेटला, त्यामुळे मग चॅनल हळूहळू ग्रो करत आहे. परत ट्रॅफिक लागली. आणि मोटो ब्लॉग जो आहे तो मला त्याचे येड झेप येतात. मोटो ब्लॉग जो आहे तो मला इझी पण वाटतो आणि हार्ड पण वाटतो. इझी यासाठी वाटतो की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही चालू गाडीमध्येच बोलू शकता, की तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर आहे तो कसा वाटतो, रस्ते कसे आहेत, वातावरण कसं आहे. आणि हार्ड यासाठी वाटतो की तुम्ही जर काही सपोज तुम्ही असं ठरवलं की आपण या ठिकाणावर गेल्यावर हे बोलू, ते बोलू, असं बोलू, तसं बोलू, बट गेल्यावर ते समजत नाही तुम्हाला काय बोलायचं आहे ते. तर तुम्ही मोटो ब्लॉग हा जर स्क्रिप्टेड बनवत असतात तर याच्यामध्ये ही चुकीच होते. जे काही आपल्यासमोर लाईव्ह सुरू आहे ते लाईव्ह दाखवा. जसं माझ्यासमोर याला टमटम म्हणतात, टमटम चालली, या साईडला रस्त्यावर धूळ जास्ती आहे, समोर इथे या सिग्नलला पोलीसवाले थांबतात, हे अशी तुम्ही माहिती याच्यावर देऊ शकता. स्क्रिप्टेड जर केलं आणि त्या ठिकाणी जर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला काही वेगळं दिसलं तर मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमची गडबड होऊ शकते की आपल्याला तरी ते हे बोलायचं होतं हे, आणि तुमची पूर्ण स्क्रिप्ट आणि तुमचा पूर्ण ब्लॉग हा खराब होऊन जाईल. त्यामुळे या गोष्टीमुळे मला हा एक अवघड पण वाटतं याच्यामध्ये. सध्या तर कंटेंट ढूंढण्यामध्ये तर खूप प्रॉब्लेम चाललेला आहे. आणि आता पावसाळा सुरू झाल्यानंतर कंटेंट भेटून जातील. जसं तामिनीला जाईल, लोणावळ्याला जाईल. आणि ज्या ठिकाणी मी आत्ता 5 वर्षापासून मी पुण्यामध्ये आहे, मी ज्या ज्या ठिकाणी नाही गेलो त्या त्या ठिकाणी याच टायमाला जाईल. कारण की एक असं होतं की स्वतःची बाईक असल्यावर आहे ना, की कुठे तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला बाईक असणं आवश्यक आहे. बाईक असतं तर तुम्हाला सोयीस्कर जातं ते. आणि माझं पण असं होतं की माझी बाईक आल्यानंतरच मी त्या ठिकाणी जाईल, आणि यावर्षी माझी बाईक आली आणि मी यावर्षी त्या ठिकाणी जाणार आहे. तर हा अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे नवीन असणार आहे, कारण की या ठिकाणी मी अगोदर कधीच नाही गेलेलो. मी फक्त रीलमध्ये बघितलेलं आहे. येड जाऊया. हा, तर मी म्हणतो की मी हे पूर्ण रील्समध्येच बघितलेलं आहे, तर प्रत्यक्षात तो अनुभव घ्यायला मला खूप आवडणार त्या ठिकाणी. आणि मित्रांनो, तुमच्याकडे पण जर काही कॉन्टेंट विषयी काही आयडिया असतील तर त्या मला शेअर करा. मला सांगा की अशा प्रकारचा ब्लॉग बनव, आणि माझ्या काही चुका जर होत असतील तर माझ्या चुका पण मला समजवा, ज्यामुळे मी माझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेल काही. तर ज्या काही माझ्या चुका होतात त्या मला सांगा तुम्ही, मी त्याच्यामध्ये 101% इम्प्रूव्हमेंट करेन. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आता मी ऑफिसला चाललो आहे. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.